नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलवरील 20 महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न पोलीस भरती व महाराष्ट्रातील इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील. तर चला आपण सुरू करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी डी गोदावरी आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील कोणता पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ए सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. प्रश्न तिसरा, सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला आहे? तर मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला आहे. तर याचं उत्तर असेल सी. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल ए गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीची लांबी किती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल सी 720 किमी. प्रश्न सहावा, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल ए आंबोली. प्रश्न सातवा, त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल ए गोदावरी नदी. प्रश्न आठवा, लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल बी उल्कापातामुळे लोणार सरोवर तयार झाले आहे. आणि लोणार सरोवर कोठे आहे मित्रांनो? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. प्रश्न नववा, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल सी 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न दहावा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल बी मुंबई शहर. प्रश्न 11वा, मुंबईचा गेट ऑफ इंडिया कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल डी अरबी समुद्र. प्रश्न 12वा, महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल ए कळसुबाई. प्रश्न 13वा, महाराष्ट्रातील शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार कोणत्या जिल्हा सर्वात मोठा आहे? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर असेल सी अहिल्याबाई नगर. प्रश्न 14वा, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल ए सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 15वा, महाराष्ट्रातील किती टक्के क्षेत्र जंगलाने व्यापले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल डी 18% क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. प्रश्न 16वा, पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल ए मुळा मुठा नदीच्या काठावर पुणे शहर वसलेलं आहे. प्रश्न 17वा, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी खनिजासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 18वा, महाराष्ट्रात अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल डी छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 19वा, महाराष्ट्रातील वसईचा इतिहास कोणत्या राजवटीशी संबंधित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल ए पोर्तुगीजशी संबंधित आहे. प्रश्न 20वा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत किती राज्यात पसरलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल सी 4 राज्यामध्ये पसरलेला आहे. तर मित्रांनो, आशा आहे की हे 20 प्रश्न तुम्हाला नक्की आवडले असतील. तुम्ही तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.